तस्करी उघड, 2 आरोपी जेरबंद, 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध चंदन तस्करी विरोधात स्थानिक गुन्हा शाखेने मोठी कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेत तब्बल 1,45,645 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। जिल्ह्यात अवैधरित्या चंदनाची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना दिले होते। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे आणि त्यांच्या पथकाने सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम राबविली। 16 जुलै रोजी पथकाला सोनई परिसरातील आकाश हॉटेलच्या पाठीमागे बाळासाहेब हरिभाऊ गायकवाड वय वर्ष 52 राहणार चांदा तालुका नेवासा हा चंदनाची लाकडे बेकायदेशीररित्या साठवून ठेवून विक्रीसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून बाळासाहेब गायकवाड याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान गायकवाड याने चालक शरद दत्तात्रय म्हेत्रे राहणार चांदा तालुका नेवासा यांच्यासह रामा शंकर वाघमोडे राहणार शेगाव, सुरेश शिंदे राहणार येवला जिल्हा नाशिक आणि राजेंद्र पवार राहणार धामोरी तालुका कोपरगाव यांच्याकडून चंदनाची लाकडे खरेदी केल्याची कबुली दिली। ही लाकडे मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील रियाजभाई याला विक्रीसाठी पाठविण्याचा त्यांचा प्रयत्न होता। यापैकी शरद म्हेत्रे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर 4 आरोपी फरार आहेत। पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता 48 किलो 495 ग्रॅम वजनाची चंदनाची लाकडे जप्त करण्यात आले।